या सत्रात आपण वाहन उचलण्यासाठी वापरण्यात येणारी गॅरेज सेवा उपकरणे याविषयी जाणून घेणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही सर्व्हिस स्टेशन, उपकरणांची कार्ये आणि कार्यपद्धती म्हणजेच प्रामुख्याने सिंगल पोस्ट हायड्रॉलिक कार हॉइस्ट, 2 पोस्ट कार हॉइस्ट, 4 पोस्ट कार हॉइस्ट, इंजिन हॉइस्ट, जॅक्स आणि स्टँड याविषयी जाणून घेण्यात सक्षम झाला असाल। आधुनिक ऑटोमोबाईल सेवा केंद्रे वाहने उचलण्यासाठी विविध प्रकारची उपकरणे वापरतात। ही उपकरणे म्हणजे सिंगल पोस्ट हायड्रॉलिक कार हॉइस्ट, 2 पोस्ट कार हॉइस्ट, 4 पोस्ट कार हॉइस्ट, इंजिन हॉइस्ट, जॅक आणि स्टँड। प्रथम आपण विविध प्रकारचे हॉइस्ट पाहू। सिंगल पोस्ट हायड्रॉलिक कार हॉइस्ट सर्व्हिसिंग आणि दुरुस्तीची कामे सोयीस्करपणे करते। हे विश्वासार्ह, त्रासमुक्त कार्यप्रदर्शन आणि सुरळीत तसेच सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी बांधण्यात आले आहे। उच्च दर्जाच्या स्टीलचे बनलेले आहे। कार हॉइस्ट विशेषतः वॉटर वॉश दरम्यान पोशाख आणि नुकसानास प्रतिरोधक म्हणून डिझाइन केले आहेत। एकल पोस्ट प्रकार 6 टन पर्यंत वाहनांसाठी योग्य आहे। 2 पोस्ट हॉइस्ट इलेक्ट्रो हायड्रॉलिक प्रणालीद्वारे चालवले जातात। डबल पोस्ट हॉइस्ट ऑपरेट करणे आणि देखभाल करणे सोपे आहे आणि वाहन ठेवण्यासाठी सुरक्षा तरतूद देखील प्रदान करण्यात आली आहे। 4 टन पर्यंत वाहनासाठी योग्य डबल पोस्ट प्रकार हा आहे। फोर पोस्ट कार हॉइस्ट इलेक्ट्रो हायड्रॉलिक पद्धतीने चालवली जाते आणि उचलण्याचे वाहन ते संतुलित करतात। हलणारे भाग ऑपरेट करणे आणि देखभाल करणे यामुळे सोपे जाते। तसेच हलके आणि जड वाहन उचलण्यासाठी योग्य आहे। इंजिन हॉइस्ट कार किंवा ट्रकमधून इंजिन उचलण्यास मदत करते। हायड्रॉलिक प्रेशर पॉवरला यांत्रिक फायद्यामध्ये रूपांतरित करते आणि कमी प्रयत्नामध्ये इंजिनला कारमधून उचलते। इंजिन उचलण्यासाठी ब्लॉक आणि टॅकल वापरताना इनटेक मॅनिफोल्डला जोडलेली लिफ्टिंग प्लेट वापरा किंवा ब्लॉकच्या प्रत्येक टोकाला बोल्ट केलेली साखळी वापरा। येथे आणखी एक लिफ्टिंग म्हणजे उचलण्याचे उपकरण आहे, ते म्हणजे जॅक। हँडल वर आणि खाली हलवून जॅक चालवले जातात। पोर्टेबल फ्लोअर हा जॅकचा दुसरा प्रकार वायवीय आहे। जॅक जो कार किंवा ट्रक उचलण्यासाठी जॅकमध्ये कॉम्प्रेस्ड एअर वापरली जाते। हे मुख्यतः उत्पादनाच्या बाजूने वापरले जाते। महत्त्वाचे म्हणजे सेफ्टी स्टँड किंवा जॅक स्टँड शिवाय कार खाली कधीही काम करू नये। लहान कामांसाठी, मोटारी किंवा वाहन उचलण्यासाठी रस्त्यांवर बहुतेक यांत्रिक जॅकचा वापर केला जातो। हे जॅक स्क्रू आणि नट या तत्वानुसार काम करतात। जॅक यांत्रिक आणि हायड्रॉलिक पद्धतीने चालवले जातात। जॅक हे वाहन उचलण्यासाठी आणि दुरुस्तीच्या कामात वाहनाचा भाग धारण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत। जॅक अनेक वाहनांसह एक मानक ॲक्सेसरी म्हणजे उपकरण आहे। लाईट वेट स्क्रू जॅक, हेवी ड्युटी बॉटल टाइप हायड्रॉलिक जॅक आणि ट्रॉली प्रकार हे जॅकचे विविध प्रकार आहेत। जॅकिंग करून वाहनाचा पुढील भाग जमिनीवरून उचलताना फ्रंट जॅकिंग ब्रॅकेटवर जॅक लावण्याची खात्री करा। जॅकिंग करून वाहनाचा मागील भाग जमिनीवरून उचलताना मागील ॲक्सलच्या मध्यभागी जॅक लावला असल्याची खात्री करा। खबरदारी: सस्पेन्शन भागांवर म्हणजे स्टॅबिलायझर वगैरेंवर, समोरील बंपर किंवा व्हेइकल फ्लोअरवर कधीही जॅक लावू नका, अन्यथा त्यात बिघाड होऊ शकतो। इशारा: जर वाहन फक्त समोर किंवा मागील टोकाला जॅक करायचे असेल तर सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी चाके जमिनीवर रोखली गेल्याची खात्री करा।
वाहन जॅकअप केल्यानंतर त्याला स्टँडवर आधार दिल्याची खात्री करा. केवळ जॅकवर उभ्या केलेल्या वाहनावर कोणतेही काम करणे अत्यंत धोकादायक आहे. यापुढे ॲक्सेल स्टँड पाहू. उचललेल्या वाहनाखाली काम सुरू करण्यापूर्वी नेहमी सुरक्षिततेची खात्री करा. आधीच नमूद केल्याप्रमाणे फक्त जॅक लावला असताना काम करणे धोकादायक असू शकते. त्यामुळे सुरक्षित कामासाठी ॲक्सेल स्टँड वापरा. वाहनाच्या भारानुसार म्हणजे वजनानुसार वेगवेगळ्या आकाराचे स्टँड वापरले जातात. वाहनाच्या पुढील किंवा मागील टोकाला जॅकअप करण्यासाठी बॉडीच्या खाली सुरक्षा स्टँड ठेवल्याची खात्री करा, जेणेकरून बॉडीला सुरक्षितपणे आधार मिळेल. आणि नंतर हे सुनिश्चित करण्यासाठी तपासा की बॉडी सुरक्षा स्टँडवर सरकत नाही ना आणि वाहन सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थिर आहे ना. आता तुम्ही हॉइस्ट, जॅक आणि स्टँडचे उपयोग शिकलात, तेव्हा ही सर्व्हिस स्टेशन उपकरणे कशी चालवायची ते पाहूया. हायड्रॉलिक कार हॉइस्ट ऑपरेट करण्यासाठी काही टप्पे आहेत. कार हॉइस्टच्या मध्यभागी वाहन पार्क करा. हवेचा कॉक म्हणजे एअर कॉक हळूहळू उघडा आणि कार हॉइस्ट वरच्या दिशेने जात असल्याचे पहा. आवश्यक उंचीवर पोहोचल्यावर कॉक बंद करा. आउटलेट कॉक हळूहळू उघडा, जेणेकरून वाहन धक्का न लागता खाली जाईल. हॉइस्ट स्टाईड रेल स्टँडवर घट्ट बसत असल्याची खात्री करा. आवश्यक काम पूर्ण केल्यावर इनलेट कॉक किंचित उघडा आणि कारचा हॉइस्ट किंचित वर करा. इनलेट कॉक बंद करा. वाहनाखाली कोणीही नसल्याची खात्री करा. आउटलेट कॉक हळूहळू उघडा, जेणेकरून वाहनाच्या स्थितीत अडथळा न आणता हॉइस्ट खाली येईल. क्लॅम्प्स किंवा चॉक काढा आणि हॉइस्टमधून वाहन काढा. हॉइस्ट चालवण्याच्या पायऱ्या म्हणजे इलेक्ट्रोमेकॅनिकलच्या मध्यभागी वाहन पार्क करा. टेलिस्कोपिक 2 पोस्ट लिफ्ट लिफ्टिंग आर्म समायोजित आणि निश्चित करा. उचलताना तसेच कमी करताना स्वयंचलित शस्त्र लॉकिंग आणि रिलीजिंग डिव्हाइस वापरा. असमान उचल रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सेट करा. अतिरिक्त सुरक्षा नट वापरा. चेन ड्राईव्ह तपासा आणि लिफ्टिंग स्विच ऑपरेट करा. सुरक्षिततेसाठी अँकरिंग बोल्ट वापरा. 4 पोस्ट लिफ्ट हॉइस्टची कार्यप्रणाली म्हणजे 4 पोस्ट लिफ्टच्या समतल उतारावर वाहन चालवणे. उभी केलेली वाहने रॅम्पवर योग्यरित्या नाहीत हे तपासा आणि स्टॉपर म्हणून लाकडी ब्लॉक वापरा. वाहनाचा दरवाजा आणि काच बंद असल्याचे तपासा. नंतर वाहनाचा हँडब्रेक लिव्हर खेचा. हायड्रॉलिक सिलेंडर स्थिर आणि कमी करून चालवा. सेफ्टी ब्लॉक वापरून स्टील केबल्स वापरून पूल रेंज मेकॅनिकल प्रोटेक्शन ऑफर करत आहे. स्टील केबल्स वापरून कनेक्ट केलेले वाहनाचा उतार प्रभावीपणे रोखण्यासाठी लिफ्टची सक्तीने संक्रमित हालचाल करा. LCV आणि मोठ्या वाहनांसाठी विस्तारित रनवे लांबीसह 4 टन. वाहन समतल जमिनीवर ठेवून इंजिन हॉइस्ट चालवले जाते. जर पक्की जमीन नसेल तर हॉइस्टच्या पायथ्याशी मोठे लाकडी ठोकळे वापरा. वाहनाचा हँडब्रेक लिव्हर वर खेचा. हॉइस्ट मजबूत जमिनीवर ठेवा आणि इंजिनच्या अशा भागाला दोरी लावा. वाहनापासून मुक्त होईपर्यंत हॉइस्ट हळूहळू उचला. कार्यशाळेपर्यंत हळूहळू व्हील हॉइस्ट आणि लेग हॉइस्ट खेचून न्या. आता आपण यांत्रिक आणि हायड्रॉलिक जॅकच्या कार्यपद्धतीबद्दल जाणून घेऊ.
वाहन समतल जमिनीवर पार्क करा. समोरच्या ॲक्सलला जॅकअप करण्याच्या बाबतीत मागील चाके चोक करा आणि त्याउलट यांत्रिक जॅकमध्ये हाताने आणि हायड्रॉलिक जॅकमध्ये थ्रेड्सच्या मुक्त हालचाली तपासा. तेलाची पातळी व त्याचे कार्य तपासा. वाहनाच्या खाली निश्चित ठिकाणी जॅक ठेवा. जॅक लिव्हरने हळूहळू स्क्रू फिरवा आणि वाहन उचला आणि हायड्रॉलिक जॅकच्या बाबतीत जॅकचा लिव्हर हळूहळू हलवा, जेणेकरून ॲक्सेल जॅकला धक्का न लावता वर येईल. चेसिस फ्रेम किंवा ॲक्सेलच्या खाली आधार किंवा हॉर्सेस ठेवा. जॅक खाली करा आणि काढा. विशिष्ट काम पूर्ण केल्यानंतर पुन्हा जॅकअप, आधार किंवा हॉर्सेस काढा. जॅक खाली करा आणि काढून टाका. उपकरणांसह काम करताना नेहमी सुरक्षिततेची खात्री करा. फक्त फ्लोअर जॅकने सपोर्ट असलेल्या वाहनाखाली कधीही काम करू नका. लिफ्ट सँडल्स योग्यरित्या स्थित आणि सुरक्षित संपर्कात असणे आवश्यक आहे. कार खाली करण्यापूर्वी कारची उपकरणे, इतर भाग तसेच कार खाली कोणताही कर्मचारी तर नाही ना हे तपासा. ॲक्सेल स्टँड किंवा जॅक स्टँड सुरक्षेसाठी वापरला जातो. जॅक स्टँडची उंची रॅशेट समायोजनाद्वारे समायोजित केली जाते. स्टँड व्यवस्थित आणि सुरक्षितपणे ठेवणे आवश्यक आहे. आपण आता वाहन उचलण्यासाठी वापरलेली गॅरेज सेवा उपकरणे या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही सर्व्हिस स्टेशन उपकरणांची कार्ये आणि कार्यपद्धती म्हणजेच सिंगल पोस्ट हायड्रॉलिक कार हॉइस्ट, 2 पोस्ट कार हॉइस्ट, 4 पोस्ट कार हॉइस्ट, इंजिन हॉइस्ट, जॅक आणि स्टँड याबद्दल स्पष्ट माहिती मिळवण्यात सक्षम झाला असाल.